पाणीपुरवठा योजनेतील भ्रष्टाचाराविरोधात आंदोलन केल्यास माझा पाठिंबा। माजी राज्यमंत्री सुबोध सावजी। मेहकर विधानसभा मतदारसंघातील शासकीय पाणीपुरवठा योजनांमध्ये होत असलेल्या कथित भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसू लागली आहे। या पार्श्वभूमीवर माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी मेहकरचे आमदार सिद्धार्थ खरात यांना पाठिंब्याचे पत्र दिले। 12 एप्रिल 2026 रोजी दिलेल्या पत्रात 12 एप्रिल 2026 रोजी दिलेल्या पत्रात सुबोध सावजी यांनी नमूद केलं आहे की मेहकर विधानसभा मतदारसंघात शासकीय पाणीपुरवठा या प्रश्नांवर आमदार सिद्धार्थ खरात गावोगावी भेट देऊन योजनेतील कथित भ्रष्टाचाराची पाहणी करीत आहे। तसेच या भ्रष्टाचाराच्या विरोधात नागरिकांना पाणी मिळवून देण्यासाठी आपण कोणत्याही आंदोलनाचा मार्ग स्वीकारल्यास त्या आंदोलनाला माझा वैयक्तिक पाठिंबा राहील व आम्ही आपल्या सोबत राहू असंही त्यांनी पत्रात स्पष्ट केलंय। या पत्रामुळे पाणीपुरवठा योजनेतील गैरव्यवहाराचा मुद्दा अधिकच चर्चेत आला असून आगामी काळात या प्रश्नांवर राजकीय आणि सामाजिक पातळीवर मोठे आंदोलन उभे राहण्याची शक्यता व्यक्त केली जाते। दरम्यान मतदारसंघातील नागरिकांना शुद्ध व नियमित पाणीपुरवठा मिळावा यासाठी लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन काम करावे अशी अपेक्षाही नागरिकांकडून व्यक्त होते आहे। मी आज हे पत्र मेहकर विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री सिद्धार्थ खरात यांना दिलं। या पत्राचा आशय असा आहे, मेहकर विधानसभा मतदारसंघात काही ठिकाणी सिद्धार्थ खरात यांनी बंद असलेल्या नळयोजना व नळयोजनांचे भ्रष्टाचारित काम याची पाहणी केली। या पत्राद्वारे आमदार खरातांना मी असं कळवलं, बंद असलेल्या नळयोजना व भ्रष्टाचारित कामे या विरोधात जर आपण काही आंदोलनात्मक भूमिका घेत असाल याची माहिती आम्हाला द्या। आम्ही स्वतः आपल्या सोबत राहू या आंदोलन भूमिकेत। तरी यांनी आम्हाला माहिती द्यावी करता हे पत्र देत आहे।